माझं नाव नाहर सिंग, मी नालासोपारा केमिस्ट वेलफेअर असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून उद्या आम्ही एक दिवसाचं निषेध बंद ठेवण्यात आलेलं आहे आमचे ऑल इंडिया केमिस्टच्या वतीने. काय नेमकं कारण आहे? कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं येणं त्यांना विक्रीसाठी सूट दिलेली गेली आहे आणि आमच्यासाठी बहुतेक खूप प्रतिबंधित कारवाई केली जाते. त्याच्या विरोधातच आम्ही यांना निषेध केलेला आहे. आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास रुग्णांना व्हावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. त्यासाठी आम्ही ठराविक काउंटर जे काही हॉस्पिटल अटॅच काउंटर असतील ते आम्ही सुरू ठेवले आहेत. त्यामुळे उद्याच्या बंदचा कुठल्याही सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही ही आमची काळजी, ही आमची गॅरंटी आहे. सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे आमची अशी मागणी आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जी काही तुम्ही दिलेली सूट आहे ती सूट माघार घेऊन ऑनलाईन प्रतिबंध करा पूर्णपणे. एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म जवळजवळ 50 ते 100 दुकानांचं लायसन खातो किंवा त्या डी फार्म किंवा बी फार्म झालेल्या विद्यार्थ्याच्या करिअरवरती पूर्ण पाणी फिरतो. आज एक प्लॅटफॉर्म जर असेल तर तो पूर्ण एरिया कव्हर करतो. मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी किंवा बाकी लोकांनी काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या मेडिसिन देताना आम्हाला बरेचसे कायदे दिसतात, जसं शेड्यूल हे झालं किंवा नार्कोटिक्स झाले, ह्या गोष्टी सर्रासपणे ऑनलाईनमध्ये विकल्या जातात. त्या गोष्टींना तिकडे काही प्रतिबंध नाही. मग आम्हाला एवढे प्रतिबंध कशासाठी? तिसरी गोष्ट, जे काही बरेचसे ड्रग आहेत ज्या MRP आम्हाला काय ठरवून दिले या MRP मध्ये किंवा त्या रेटपेक्षा खाली उतरून हे ऑनलाईनवाले विकतात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा ड्रग भेसळयुक्त असतात. त्यानंतर त्या रुग्णावरती त्या गोष्टीचा काय परिणाम होतो हे नंतर कळतं, पण त्यांना त्या गोष्टीची घेणं नसतं. तो ड्रग घेतलाय कोणी, विकलाय कोणी, काय. पण मेडिकलमध्ये तुम्ही ज्यावेळी कुठली मेडिसिन घेता त्यावेळी ते अगदी त्या फार्मासिस्टकडून प्रॉपर बघितलं गेलं जातं आणि मगच ते रुग्णाला दिलं जातं. तसं ऑनलाईनमध्ये त्याचं काही होत नाही. त्याचप्रमाणे ज्या जुन्या चिठ्ठ्या आहेत, शेड्यूल नार्कोटिक्सच्या ज्या जुन्या चिठ्ठ्या असतील त्याच चिठ्ठ्यांचा सर्रासपणे परत वापर करून औषधं ऑनलाईन पद्धतीने मागवली जातात, जे की चुकीचं आहे. नार्कोटिक्स मेडिसिन किंवा जे काही नशेची मेडिसिन असतील त्या मेडिसिन देताना डॉक्टर प्रिस्क्राईब करतात की बाबा 1 महिना किंवा 2 महिन्यात त्याची व्हॅलिडिटी असते. परंतु त्या गोष्टीचा विचार न करता ऑनलाईन जी काही फार्मसी आहे ही वर्षानुवर्षे लोकांना किंवा रुग्णांना त्या मेडिसिन दिल्यामुळं सामान्य नागरिकांमध्ये या गोष्टीचा खूप त्रास होत आहे.